आजपासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। उद्या अर्थमंत्री अजित पवार अंतरिम अर्थसंकल्प मांडणार। अंतरवाली जवळच्या भांबेरी गावात मुक्कामानंतर मनोज जरांगे आज सकाळी 11 वाजता मुंबईच्या दिशेने निघणार। फडणवीसांच्या निवासस्थानी जाण्याचा निर्धार कायम। मनोज जरांगेंची भाषा राजकीय, प्रत्येकाने मर्यादेत राहावं, सरकारच्या संयमाचा अंत पाहू नये। जरांगेंबाबत मुख्यमंत्र्यांची पहिल्यांदाच कठोर भाषा। अजित पवारही आक्रमक। मनोज जरांगेंची स्क्रिप्ट शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसारखी, त्यांच्या मागे कोण हे आम्हाला माहिती आहे। देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य। विकास कामं वेगानं मार्गी लागावीत या उद्देशानं वेगळी भूमिका। राज्यातील जनतेला उद्देशून लिहिलेल्या पत्रात अजित पवारांचं स्पष्टीकरण। विकासाची ब्ल्यू प्रिंट आणणार असल्याचीही ग्वाही। निवासी डॉक्टरांचा संप अखेर मागे। सर्व डॉक्टर तात्काळ कामावर रुजू होणार। राज्य सरकारकडून 10,000 रुपये विद्यावेतन वाढवल्यानंतर संप मागे। राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युइटी लागू होईपर्यंत मिळणार एक रकमी लाभ। मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। पश्चिम मुंबईत राहणाऱ्यांसाठी खुशखबर। गोखले पुलाचा लोकार्पण सोहळा आज संध्याकाळी होणार। युवा विकेटकीपर जुरेलच्या झुंजार बॅटिंगनंतर अश्विन कुलदीपची फिरकी प्रभावी। इंग्लंडचा दुसरा डाव 145 वर संपुष्टात। 192चा पाठलाग करताना भारत बिनबाद 40। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।